नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा रॉयल सागर चॅनलवरती। तर आज आहे दुसरा दिवस शिंदेवाडीमध्ये। तर आज जे मी आमच्या गावी जाणार आहे इथून शिंदेवाडीमधून। तर आता सध्याला इथं मी द्राक्ष न्यायला आलो माहिती कालचे इथं आजांकडं तर मनुके वगैरे वाळत घातलेत, ते प्रोसेसिंग वॉश वगैरे करून आता आम्ही खालच्या बाजूला चाललोय द्राक्ष आणायला आता सध्याला। तर बघूया कसे द्राक्ष वगैरे तुम्हाला दाखवतो। बघू शकता द्राक्ष असे झाड बाग आहे पूर्णपणे द्राक्षाचं। किती मोठे द्राक्ष आहेत इथं बारीक बारीक द्राक्ष आहेत। दुसऱ्या बाजूला आता आम्ही जे आहे ते दुसऱ्या रानाकडे चालू। इथं जे आहे ते द्राक्ष बारीक होते, त्यामुळे आता सध्याला आम्ही जे आहे ते त्यांच्या दुसऱ्या रानात चालू। तिथं द्राक्ष खूप असे मोठे मोठे आहेत। तर चला मग आता हे रस्ता आहे, इथं इकडच्या बाजूला एक रान आहे। आता बघू शकता आम्ही रानात आलो, इथं किती मोठे मोठे द्राक्ष आहेत त्यांचे। तर आता आम्ही द्राक्षाच्या बागेतून वाकून चाललोय खाली, असं खालीच असल्यामुळे हाईट त्यात आणि माझी जास्त आहे त्यामुळे वाकून चाललोय। आता आम्ही जे इथे द्राक्ष तोडायचे चालू केले। तर आज आमचे द्राक्ष तोडून द्यायला आले। तर बघू शकता किती मोठे मोठे द्राक्ष आहेत इथं, ते मगाचे खूप फार केली। तर आता बास म्हणताना आज तरी पण द्राक्ष द्यायच लागले तोडून, बघू शकता। बघू शकता इथे किती मोठे मोठे आमचे द्राक्ष आहेत, आज आता तोडून गेले। तर मग आता थोड्या वेळात आम्ही याला पॅक करणार। तर मग पॅक करून मग नंतर बॉक्स बघायचा, बॉक्समध्ये सगळं घालायचं। तर चला मग आता जाऊया। बघू शकता बाग कशी आहे आता बांधली जाते। आता बॉक्स जे आहे पूर्णपणे पॅक करून आता निघाले। तर त्यांच्याकडून आता 11 वाजले। तर आता इथून लगेच जाणार आमच्या मामाकडं शिंदेवाडीला, तर सलगरला। तर तिथून भेटून झाले की डायरेक्ट मग जाणार आमच्या गावी। तर आता सध्याला बघू शकता हायवे, माझा कॅमेराचा ब्लर झाला, लक्षात यायला नाही मला, नंतर मी बघितला शूट करताना। आता मी जे आहे ते गावाकडे जाऊन बॅग वगैरे ठेवले सगळं सामान। तर आता सध्याला मी चाललोय आमच्या कोल्हापूरला परत द्राक्षाचं बॉक्स इथं। हे ड्रायव्हर आमचे ट्रकवाले, जाताना मला ट्रक मिळाला, तर ट्रकमध्ये बसून निघाले। आता बघू शकता मी कसं दिसतोय आता ट्रकमध्ये। पूर्णपणे दिवसभर उन्हात फिरल्यामुळे चेहरा सगळा असा काळा पडलाय। तर इथून मध्ये तर लगेच कागवडमध्ये जाऊन बस पकडणार, बसमधून मग जायचं मिरजला। मी मिरजला चाललोय आमच्या दीदीकडे। तर आता बसमध्ये बसलोय, तर थोड्या वेळातच पोहोचतोय मिरजमध्ये। तर आता आवरून वगैरे डायरेक्ट इथं शिंग्याची तयारी चालू होती, शिंगा वगैरे फिरायची। आता थोड्या वेळात झोपणार आम्ही जेवण वगैरे करून, मग उद्या सकाळी जे आहे ते कोल्हापूरला जाणार आहे। तर गुड मॉर्निंग गाईज। तर आता जे आहे सकाळ झाली, तर मी आता सध्या चाललोय आमच्या कोल्हापूरला। तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच, बाय बाय।